हरिओम. अध्यात्म रामायण अरण्यकांड सर्ग 6. प्रवचन क्रमांक 66. रावण मारीचाकडे भाग 1. त्या रात्री रावणाला झोप लागली नाही. आत्मपरब्रह्माने रामाच्या मानवी रूपाने आपल्या वधासाठी अवतार घेतला आहे याबद्दल त्याची खात्री झाली. याचप्रमाणे जर मरण येणारच असेल तर ते रामाच्या हातून यावे यासाठी काय करावे याचा बेत त्याने मनोमनी पक्का केला. बहीण शूर्पणखाने सांगितलेले सर्व जरी ऐकले नाही तरी रामाला डिवचण्यासाठी त्याची भार्या पळवून न्यावी हा शूर्पणखाचा विचार त्याला पटला. यामुळे राम चांगलाच डिवचला जाईल आणि तो आपल्यावर स्वारी करेल याबद्दल त्याला शंका राहिली नाही. विचारांती यासाठी मारीचाची मदत घ्यायचे रावणाने ठरविले. तो त्वरित मारीचाकडे दाखल झाला. मुनींप्रमाणे जटा वल्केले ल्यालेला मारीच त्यावेळी निर्गुण निराकार आत्मपरब्रह्माचे ध्यान लावून प्रशांत बसला होता. ध्यानामधून व्युत्थान झाल्यावर त्याला रावण आलेला दिसला. मारीच स्वतः कसा होता याची आपल्याला कल्पना यावी म्हणून अध्यात्म रामायणाने मारीचाबद्दल त्याच्या सात्विकतेची माहिती आपल्याला मुद्दाम दिली आहे. या पार्श्वभूमीवर मारीच रावणाला काय म्हणाला आणि त्यानंतर रावणाने त्याच्याशी व्यवहार कसा केला यावर चांगला प्रकाश पडणार आहे. रावणाला आलेला पाहिल्यावर मारीच चटकन उठला आणि त्याने रावणाला आलिंगन दिले. त्याची पूजा करून त्याचे यथोचित स्वागत केले. मारीच रावणाला म्हणाला, राजेंद्रा, एकटाच आला आहेस? तू चिंताग्रस्त दिसत आहेस. मारीच पुढे म्हणाला, ब्रूहि मे नहि गौप्यम चेत करवाणी तत्प्रियम न्यायम चेत ब्रूहि राजेंद्र वृजिनम माम पृश्येन नाही. राजेंद्रा, जर कार्य गुपित नसेल तर ते मला सांग. जर ते न्याय्य असेल आणि ते करण्याने मला पाप लागणार नसेल तर ते तू मला सांग, मी तुझे प्रिय काम करेन. त्यानंतर रावणाने मारीचाला रामासंबंधी वृत्त सांगितले. अर्थातच पूर्ण सत्य लपवून स्वतःला अनुकूल असेच वृत्त मारीचाला सांगितले. राजा दशरथाचा पुत्र राम, याची विशाल नेत्र असणारी आणि सर्वांना मोहित करणारी भार्या सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह दंडकारण्यात पंचवटी आश्रमात वास्तव्याला आला आहे. त्याने भयंकर महापराक्रम करून माझा भाऊ खर आणि सर्व राक्षस यांना ठार केले. तसेच त्याच्या भावाने माझी बहीण शूर्पणखा हिचे नाक आणि दोन्ही कान कापले. अशा प्रकारे अरण्याला निर्भय करून राम तेथे राहत आहे. अतस्त्वया सहाय्येन गत्वा तत्प्राणवल्लभाम आनयिष्यामि विपिने रहिते राघवेण ताम त्वं तु मायामृगो भूत्वा ह्याश्रमादपनेष्यसि रामं च लक्ष्मणं चैव तदा सीतां हराम्यहम. म्हणून राम तपोवनात नसताना तेथे जाऊन त्याची प्राणापेक्षाही प्रिय असलेली सीता मी तुझ्या सहाय्याने पळवू इच्छितो. तू फक्त असे कर, मायेने हरिण होऊन राम आणि लक्ष्मण यांना तू आश्रमापासून दूर ने. त्यावेळी मी सीतेचे हरण करेन. रावणाचे हे बोल ऐकून मारीच आश्चर्यचकित झाला आणि तशाच विस्मयावस्थेत तो त्याला म्हणाला, केनल मुपदिष्टम ते मूलघातकरम वचः स एव शत्रुर्वर्धश्च यस त्वयान्नशम नाशम प्रतीक्षते. तुझा सर्वनाश करणारी ही गोष्ट तुला कोणी सांगितली? तो तुझा नाश कधी होईल याची वाट पाहत आहे.
तोच तुझा खरा शत्रू आहे आणि म्हणून हे जो सांगणारा आहे तो वध करण्यासाठी योग्य आहे. रावणा विश्वामित्र ऋषींच्या यज्ञाचे रक्षण करण्यासाठी राम लहान असताना आला होता. त्यावेळी त्याने एकच बाण मारून मला 100 योजने दूर समुद्रात फेकले होते. आता राम दंडकारण्यात आला आहे असे समजताच पूर्वीचे वैर आठवून रामाला ठार करण्यासाठी अनेक मृगांना बरोबर घेऊन मी तीक्ष्ण शिंगे असलेल्या हरणाचे रूप घेऊन रामाजवळ गेलो होतो. परंतु एकाच बाणाने त्याने माझे हृदय विदीर्ण केले. आकाशात कोलंट्या खात मी समुद्रात पडलो. राममेव सततं विभावये भीत भीत इव भोगराशितः राजरत्न रमणी रथादिकं श्रोत्रयो हृदि गतं भयं भवेत. तेव्हापासून मला सर्वत्र राम दिसतो, इतका की मी राजा, रत्न, रमणी, रथ अशा भोग्य वस्तूंच्या राशीनं भितो. यांचे पहिले अक्षर रामामधील र आहे. हे अक्षर नुसते जरी कानावर पडले तरी मला भीती वाटते. राम येथे आला असेल या भीतीने मी बाहेर जाणेही सोडले आहे. झोपेतही माझ्यावर रामाच्याच भीतीची छाया असते. स्वप्नात राम दिसला की मी झोप न येता तसाच पडून राहतो. आणि म्हणून रावणा, तू तुझा हट्ट सोड आणि सुखाने आपल्या घरी राहा. हरिओम.